पितृपक्ष काळात आपल्या पूर्वजांना, ज्यांना आपण पितर म्हणतो, त्यांना जेवण देणे अतिशय शुभ मानले जातात. आपले पितर या काळात आपल्या घरी जेवायला येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी खास जेवण बनवले जाते. पितरांचे पूजन, तर्पण, श्राद्ध या काळात करणे महत्त्वाचे मानले जाते. पितृपक्षात पितृदेवांचे पूजन करण्याला मान आहे, यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते. पितर क्षस्वरूपात येतात तर ते कावळ्याच्या रूपाने आपल्या घरी येऊन नैवेद्य ग्रहण करतात अशी मान्यता आहे. मात्र आजकाल कावळे फारसे दिसत नाहीत. मग अशावेळी पितरांना नैवेद्य कसा दाखवावा? कावळा जर नैवेद्य शिवलाच नाही तर काय करावे हे आज आपण पाहूयात. कावळा नसेल तर श्राद्ध कसे करावे? पितृपूजनात कावळ्याला महत्त्व देण्यात आले आहे. इतर कोणत्याही दिवशी नको असलेला कावळा पितृपक्षात मात्र हवासा वाटतो. या काळात कावळ्याची आवर्जून वाट पाहिली जाते, त्याला बोलावले जाते. कावळा देखील काही वेळेस मग भाव खाऊन जातो. नैवेद्य समोर जरी ठेवला तरी त्याला शिवत नाही. रुंकूनही त्या अन्नाला पाहत नाही. तर काही ठिकाणी कावळा दिसत सुद्धा नाही. मग अशावेळी श्राद्ध अपूर्ण राहते का? तर अजिबात नाही. तुम्ही अशा परिस्थितीत कावळा नसेल तर श्राद्धाचा नैवेद्य कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालू शकता. असे केल्याने देखील आपली पितृपूजा पूर्ण होते असे सांगितले जाते. त्यामुळे कावळा नसेल तर घाबरून जाऊ नका. गाईच्या गोठ्यात जाऊन तिला नैवेद्य खाऊ घाला. कावळा नसेल तर पितृपूजनाचा उपाय. पितृपक्षात कावळा महत्त्वाचा का असतो? तर कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज आपल्या घरी येऊन जेवून जातात असे मानले जाते. मात्र जर तुम्हाला कावळा दिसलाच नाही तर निराश होऊ नका. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुत्र्याला किंवा गाईला श्राद्धाचे जेवण खाऊ घालू शकता. काही जणांना गाई किंवा कुत्राही दिसला नाही किंवा त्यांनी देखील तुमच्या नैवेद्याला तोंड लावले नाही, तर मग अशावेळी आपल्या पूर्वजांची म्हणजेच पितरांची माफी मागावी. आपल्याकडे काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा मागत तो नैवेद्य वाहत्या स्वच्छ पाण्यात म्हणजेच नदीत तुम्ही अर्पित करू शकता.